आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। आणखी 2 दिवस विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता। पूर्व विदर्भ आणि तेलंगणावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्यानं हवामान विभागाची शक्यता। मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कायम। 420 पैकी 284 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। नदी नाल्यांना आलेल्या पुरानं शेती पिकांचं मोठं नुकसान, तर 2 दिवसांमध्ये पुरामुळे 6 जण वाहून गेले। नांदेड जिल्ह्यामधल्या आसना नदीला पूर। 2 दिवसांपासून जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित। आतापर्यंत 25 जनावरांचा मृत्यू, तर 1 जण वाहून गेला। हिंगोली जिल्ह्यामध्ये 36 तासानंतर पूर ओसरण्यास सुरुवात। मुसळधार पावसामुळे घरांसह शेती पिकांचं नुकसान। हिंगोलीमधल्या नुकसानग्रस्त भागाची मंत्री अब्दुल सत्तारांकडून पाहणी। कळमनुरी तालुक्यामध्ये सत्तारांकडून सकाळपासून पाहणी सुरू। काल झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये 132 मिलीमीटर पावसाची नोंद। 52 पैकी तब्बल 50 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी, तर 2 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। परभणीमध्ये झालेल्या पावसाचा नागरी वस्त्यांना फटका। आमदार राहुल पाटलांकडून नुकसान झालेल्या भागाची पाहणी। सर्वतोपरी मदत करणार असल्याचं राहुल पाटलांचं आश्वासन। परभणीच्या सेलू तालुक्यामधल्या पूरग्रस्त गावांना आमदार मेघना बोर्डीकरांची भेट। तालुक्यामधील गिरगाव खुर्द, बोरकिनी, वाई गावांना पुराचा वेढा। पूरग्रस्त भागांना भेट देत बोर्डीकरांचा नागरिकांशी संवाद। बीडच्या परळीमधील सरस्वती नदीला पूर। नदीच्या पुराचं पाणी अनेक घरांमध्ये शिरलं। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यामधील नदी नाले तुडुंब। धार नदीच्या पुरामध्ये बाईकसह चालकही वाहून गेल्याची धक्कादायक घटना। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या खुलताबाद तालुक्यामधली घटना। घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामधल्या 45 वर्षीय व्यक्ती पुरामध्ये वाहून गेला। शेवता गावामधील नदीला आलेल्या पुरामध्ये 45 वर्षीय व्यक्ती वाहून गेला। घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद। छत्रपती संभाजीनगरच्या वाघूर नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। पावसामुळे शेतामधली उभी पिकं आडवी झाली। बळीराजा चिंताग्रस्त। जायकवाडी धरण 89.33% भरलं। माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यामधून 500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून जायकवाडी धरणाची पाहणी। जायकवाडीमधून पाणी सोडण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता। हातनूर धरणाचे 41 पैकी 20 दरवाजे पूर्ण उघडले। धरणातून 97,046 क्युसेक वेगानं पाण्याचा तापी नदीपात्रामध्ये विसर्ग। मध्य प्रदेश, विदर्भामध्ये झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली। भुसावळमधील जामनेर तोंडापूर मध्यम प्रकल्प 100% भरलं। मुसळधार पावसामुळे प्रकल्प 100% भरलं। तोंडापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। कोयना धरणाच्या भिंतीपासून खाली नदीपात्रामध्ये होणाऱ्या जलपर्यटन केंद्रांच्या ठिकाणांची मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी। कोयना नदीवर अनेक ठिकाणी तयार होणार जलपर्यटन केंद्र। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ। योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी मुदतवाढ। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। अमरावती जिल्ह्यामध्ये एसटी सेवा सुरळीत सुरू। एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीकडून आंदोलनाची घोषणा। मात्र अमरावतीमध्ये संप नाही। कर्मचारी केवळ धरणं आंदोलन करणार। अकोल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। आगारामधून एकही बस सुटली नाही। विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यभर आंदोलन। पुण्यामधल्या स्वारगेट बसस्थानकामधून जाणाऱ्या गाड्या बंद। 500 कर्मचारी संपावर। एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यानं प्रवाशांचे मोठे हाल। नागपूर जिल्ह्यामध्ये थकबाकीपोटी 94,284 ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित। 249 कोटी लाखांचं वीज बिल थकवल्याप्रकरणी महावितरणची कारवाई। पिंपरी शहरामधील पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद। जलवाहिनी फुटल्यानं पाणीपुरवठ्यावर परिणाम। मुख्य जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात गळती। राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला। मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली।